नमस्कार, मी शीतल. घरच्या चवीच्या खास रेसिपीसाठी शीतल किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी केलेला आहे चमचमीत आणि झणझणीत असा पालक चना गरगटा. चला तर याची कृती पाहूया. हे बघा, रात्री मी इथं चना भिजत ठेवलेला होता. हे छान असं टम्म फुगलेलं आहे. चना म्हणजे तसला मोठा चना नाही घ्यायचा आपल्याला. हे आपलं हरभरे घ्यायचे आहेत. कुकरमध्ये पाणी टाकून घ्यायचं आणि चना त्यामध्ये टाकून आपण शिट्ट्या घेऊया 2-3. छान ह्याला मऊ असं शिजवून घ्यायचं. चण्याला चव यावी म्हणून थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आहे त्यामध्ये. चला तर आता ह्याला आपण शिट्ट्या घेऊयात. हे बघा, इथे 1 जुडी पालक आणि 10-12 मिरच्या मी घेतलेल्या आहेत. कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला हे मिरच्या आणि पालक टाकून घ्यायचं आहे. ह्याला उकडून घेऊया आपण. हे बघा, पालक आणि मिरची आपली छान बॉईल झालेली आहे. आता याला आपण मिक्सरला वाटून घेऊया. हे बघा, हे मी पालक आणि मिरची वाटून घेतलेली आहे. त्यामध्येच आपण 2 चमचे दही ऍड करणार आहोत. हे दही यामध्येच वाटून घ्यायचं, जेणेकरून यामध्ये गुठळ्या राहणार नाहीत. चना पालकसाठी लागणारं साहित्य इथं पालकची प्युरी घेतलेली आहे. 1 मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे. अद्रक लसणाची पेस्ट करून घ्यायची आहे. हळद, जिरे घेतलेले थोडेसे आणि पालक पनीर मसाला घेतलेला आहे. गॅसवरती कढई ठेवून घेतलेली आहे. त्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया. बघा, त्यामध्ये जिरे टाकून घेऊया. मोहरी नाही टाकायचे, नुसते जिरे टाकायचे. जिरे छान तडतडले की आपण एक कांदा टाकून घेऊया. कांदा छान मस्त लालसर होऊन परतायचा आहे. कांदा थोडा लालसर झालेला आहे. तर आता आपण यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट टाकून घेऊया. परत त्याला 2 मिनिटं परतून घेऊया. कांदा आपला छान लालसर झालेला आहे. आता आपण हळद टाकून घेऊया. त्यात मीठ टाकून घेऊया आणि पालक पनीर मसाला पण टाकून घ्यायचा आहे. 2 मिनिट परतून घ्यायचा आहे आणि यामध्ये पालकची प्युरी टाकून घेऊया. याला छानसं असं परतून घेऊया 2-3 मिनिट. याला तेल सुटूस तर असं परतायचं. हे बघा, याला छान मस्तपैकी तेल सुटलेलं आहे. हे बघा, हे चना आपण बॉईल करून घेतलेला आहे. मस्त छान असं मऊ शिजलेलं आहे. आणि आता इकडं आपली पालकची प्युरी तयार झालेली आहे. हे बघा, हे पालकला असं छान मस्त तेल सुटलेलं आहे ना, त्यामुळे आता हे शिजलंय आपलं. मग आपण हे टाकून घेऊया. त्याला 2-3 मिनिटं आणखीन परतून घ्यायचं आहे. यामध्ये थोडंसं पाणी ऍड करणार आहोत आपण, म्हणजे त्या चण्याला या सगळा मसाला लागतो छानपैकी आणि खायला अप्रतिम लागतं. हे चव मस्तच येते याला. पालकाचा गरगटा, पालक पनीर अशा पद्धतीचे तर आपण सर्वच जण भाज्या करतो. पालक चना गरगटा अशा पद्धतीने करून पहा. तुम्हाला नक्की आवडेल. घरच्यांना पण खूप आवडेल. तुम्हाला सारखं सारखं तेच करायला लावतील. हे बघा, आपला पालक चना गरगटा तयार झालेला आहे. हा झालेला आहे आपला पालक चना गरगटा. घरची चव आवडली असेल तर लाईक आणि कमेंट नक्की करा. आईच्या हातची चव, घरगुती रेसिपी आणि खास टिप्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओची सूचना सर्वात आधी तुम्हालाच मिळेल.